नमस्कार मित्रांनो, संवाद तुमचा आमच्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत. मित्र हो, नेहमीप्रमाणेच आता आपण श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रातील आणखी एक पुढचा प्रसंग पाहणार आहोत. चला तर मग येत आहे ना. हरिओम. कोल्हापूर प्रांतातील वाठार गावातील नरहरी दिवाण हे वाडीस महाराजांच्या जवळ येऊन राहिले होते. 15 वर्षाचं त्यांचं वय होतं. त्यांना महाराजांच्या सहवासाने वैराग्य उत्पन्न होऊन ते परमार्थाकडे वळले होते. वाडीहून गेल्यानंतर ते गाणगापुरास गेले. तेथे स्वप्नात त्यांना श्री दत्त महाराजांचं दर्शन झालं. पुढे हे दिवाण दत्तगुरूंच्या आज्ञेप्रमाणेच योगाभ्यास करण्याकरता महाराजांकडे आले. त्यांना महाराजांनी योगाची माहिती देऊन पैठणास जाऊन अभ्यास करण्यास सांगितलं. ते पैठण गावी गेले. पैठणात असताना एका अग्निहोत्री बुवाने त्यांना संस्कृत शिकण्याचा खूपच आग्रह केला आणि त्यामुळे ते संस्कृत शिकू लागले. पुढे महाराजांचं त्यांना दर्शन झालं. त्यावेळी महाराज त्यांना म्हणाले, तुला संस्कृत शिकण्यास कोणी सांगितलं? सांगितल्याप्रमाणे अभ्यास करून मोक्ष लाभ करून घे की. हे ऐकून त्यांनी संस्कृतचा तो नाद सोडून दिला. त्यांनी पायीच तीर्थयात्रा केल्या आहेत बरं का. महाराजांचे दत्तपुराण व दत्त महात्म्य यावर हे दिवाण लोकांना पुराण सांगत असत, कीर्तन करत असत. हेच पुढे अष्ट्याचे दत्त महाराज म्हणून प्रसिद्धीस आले. असो, तंजावरला महाराज असतानाची आणखी एक गोष्ट. तेथे दर्शनास खूप गर्दी जमत असे. एकदा अशाच गर्दीमध्ये एका बाईने आपलं मेलेलं मूल फडक्यात गुंडाळून गपचूप तिथे ठेवून दिलं व आपण दूर जाऊन उभी राहिली. पुढे काही मंडळींच्या ते लक्षात आलं. त्या मंडळीने ते पाहताच त्यात मेलेलं मूल निघालं. महाराजांच्या कानावर ही गोष्ट झाली. ही गोष्ट महाराजांच्या कानावर येताच महाराज म्हणाले, ते मूल काही मेलेलं नाही. बायका निष्काळजी असतात. त्याला न पासताच ती बाई कुठे गेली कोण जाणे. गेली असेल कुठेतरी. हे भस्म त्याच्या अंगाला चोळा असं म्हणून महाराजांनी मंडळींना भस्म दिलं आणि ते भस्म चोळताच ते मूल सावध येऊन रडू लागलं. नंतर त्याची आई जवळ आली. तिने ते मूल घेतलं व म्हणाली, माझी 2 अपत्ये अशीच पूर्वी मरून गेल्यामुळे यावेळी मी हा प्रयत्न केला. क्षमा असावी महाराज. असे म्हणून ती त्या मुलास घेऊन गेली. हे ऐकून सर्वांना फार आश्चर्य वाटलं. ही गोष्ट एकाने प्रत्यक्ष पाहिल्यामुळे ते महाराजांच्या बरोबर राहू लागले. हे वासुदेव मराठे. त्यांना कुष्ठरोग झाला होता. सर्व अंग सडलं होतं. डॉक्टरांनीही शेवटी हात टेकले होते. काहीच गुण येईना. तेव्हा मराठे महाराजांकडे येऊन त्यांच्या बरोबर राहू लागले होते. पुढे वाडीस आल्यावर महाराजांनी त्यांना सांगितलं, तुम्ही कृष्ण पंचगंगाच्या संगमावरती वाळूने अंग चोळून घासून घ्या, स्नान करा. याप्रमाणे त्यांनी केल्यावर अंग बरं झालं. नंतर पुढे 6 महिन्यांनी महाराजांच्या कृपादृष्टीने त्यांची सर्व बोटे सुद्धा पूर्ववत चांगली झाली. ही त्यांची प्रकृती उत्तम झालेली पाहून डॉक्टर लोकांनी सुद्धा तोंडात बोटं घातली होती. आपण महाराजांच्या कृपेने बरे झालो असे मराठ्यांनी सर्वांना सांगावे आणि आपण याला बरा केला नसतानाही हा लबाड असं खोटं बोलत आहे, याला इकडनं हकलून द्या असं महाराज विनोदाने म्हणत असत. तसंच पंढरपूरची एक बाई संतती नसल्यामुळे वाडीस आली होती. तिने महाराजांच्या दर्शनास येऊन आपली हकीकत महाराजांना सांगितली. पांडुरंगांची मी खूप सेवा केली. संतान गोपाल मंत्राचाही जप केला. 3 वेळा मी जप केला, पण काहीही उपयोग झाले नाही महाराज. हे बाईंचं बोलणं ऐकून तिला महाराजांनी पुन्हा संतान गोपाल मंत्राचा जप करण्यास सांगितलं. शेवटी इच्छा नसतानाही महाराजांची केवळ आज्ञा म्हणून तिने तो जप केला आणि त्याबरोबरच दुसऱ्या वर्षीच तिला मुलगा झाला. वाडीस रथसप्तमी पासून कृष्णामाईच्या उत्सवास आरंभ होत असतो.
त्या दिवशी सकाळपासूनच गावातून कृष्णवेणीची मूर्ती वाजत गाजत देवाकडे आणली जात असते. जागी रांगोळ्या काढल्या जातात, स्तुतिपदे आरत्या म्हटल्या जातात. उत्साहाचा माहोल त्यावेळी झालेला असतो. असाच तो आवाज ऐकून महाराज पाठ सांगता सांगताच उठून बाहेर आले. ती मूर्ती पाहिल्याबरोबर महाराजांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले. कृष्णा लहरीचा पहिला श्लोक म्हणण्यास महाराजांनी सुरुवात केली खरी, पण आतून सारखे हुंदके येऊन येऊन तो श्लोक काही तरीच जाईना. महाराजांच्या डोळ्यातून मात्र अश्रू घळघळा वाहत होते. आनंदाश्रू, प्रेमाश्रू. कसं असतं ना, उपास्य दैवत हे साधकाला मदतीचा नेहमीच ओघ देत असतात व त्यांच्या कृपेने साधक अंतिम क्षणी सद्गुरूंच्या चरणाशी जाऊन पोचतोही. सद्गुरू आणि साधक यांचा जेव्हा संबंध येतो ना, त्यावेळेस साधकाच्या देहातील नको असलेले वाईट गुण काढून टाकण्यास सुरुवात होत असते. सद्गुरूंच्या सान्निध्यात आलेला साधक हा नेहमी देहाचा कायापालट करून घेत असतो. लक्षात आलं? नवीन देहामध्ये मूळ गुण शिल्लक राहतच नाहीत. मुळे अशा वेळेला तो सद्गुरूंच्या सान्निध्यात एका नवा प्रवाहामध्ये वाहत असतो, डुबत असतो. एकदा का हा अशा प्रवाहात साधक सापडला की त्यांनी कुठल्याही काठाचा आधार न घेता सरळ भवसागराच्या समुद्रात उडी घ्यावी, समुद्रात निघून जावं. म्हणजेच काय, सद्गुरूंनी सांगितलेली साधना संशय न घेता व इतर कुठल्याही उपासनेची जोड न धरता ती करत राहणं. जो साधक काठाला अडकतो ना, म्हणजेच आपल्या मनानेही इतर उपासना करतो ना किंवा इतर मोहांमध्ये सापडतो ना, त्याला काठावरची दुष्ट अदृश्य शक्ती, दृश्य शक्ती ओढून घेत असते. अशा प्रवाहात इतस्ततः कुठे खरं साधकाने पाहूच नाही. थोडक्यात सद्गुरूंवर असलेली निष्ठा पहिलं तीरावर साधकाला घेऊन जात असते. लक्षात घ्या. अशा वेळी जरी पुन्हा जन्म झाला तरी तो सद्गुरूंशी एकरूप झालेला असतो. पण काही वेळा मनुष्याला आपल्या देहाची आसक्ती खूप असते. त्याच्या प्रत्येक सुखासाठी तो नाना तऱ्हेचे उपाय भौतिक जगात शोधत असतो. त्याला देहाची आसक्ती अद्याप असते व काहीच मिळत नाही म्हणून तो उपासक बनतो आणि उपासनेचा मार्ग अवलंबित करीत असतो. पण सुखाचे उपाय शोधूनही तो कधी मात्र विकलांग अवस्थेमध्ये दुःख सोसण्यात तयार नसतो. बरं का, पाण्याची तहान दुधावर भागवून चालत नाही ना. पाणी ते शेवटी पाणी आणि ते दूधच असतं, नाही का. आपल्या स्थूल देहाचा मोह आपल्याला सुटत नसतो. बरं का, असा जो शेवटी उपासनेच्या मार्गावर असून सुद्धा भौतिक सुखात तो अडकून जातो. परंतु सद्गुरू हे आई समान असतात. आपला सत्शिष्य भरकटलेल्या वाटेवर जरी गेला ना तरी ते सद्गुरू त्याला योग्य वाटेवर ठेवत असतात. शेवटी आई ती आईच असते. आई म्हटलं की मायेची पाखर येतेच की. तिच्या प्रेमाचा ओलावा मिळत असतो. मग ते मूल गुणी असो वा द्वाड असो. आणि अशा मायेच्या कुशीत त्या बालकाला सुद्धा मायेचा पाना फुटतो, नाही का. मन उचंबळून येत असतं. शब्द प्रेमाश्रूची जागा घेत असतात. हे आई मुलाचं नातं. मात्र या ठिकाणी कुठल्याच नात्याचा संबंध येत नाही आणि असं प्रेम आईचं नातं कुठल्याही नात्यातही येत नाही, हे मात्र नक्कीच. लक्षात आलं? सद्गुरू यांनी एकदा का शिष्याला आपलं म्हटलं ना की ती माऊली त्याची काळजीच घेत असते. असो, पुन्हा भेटू अशाच एखाद्या प्रसंगामध्ये. गुरुदेव दत्त.